पुढच्या 3 ते 4 तासात मुंबईसह उपनगरांमध्ये आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा, तर पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। विजांच्या कडकडाटासह 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहणार असल्याचा अंदाज। कोकणाला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं प्रशासन सज्ज, खबरदारी म्हणून बोटी आणि बचाव साहित्यासह रायगडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये समुद्राला उधाण आल्याचं चित्र, काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढल्यास समुद्र आणखी खवळणार, उंचच उंच लाटा उसळणार, हवामान विभागाचा अंदाज। पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची सगळी यंत्रणा सुसज्ज, आयुक्त भूषण गगराणी यांनी स्वतः घेतला परिस्थितीचा आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांनाही सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबईमध्ये पावसामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी, रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित, गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, मुख्यमंत्र्यांचं मुंबईकरांना आवाहन। राज्यातल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा, विभागनिहाय पावसाची आकडेवारी, झालेलं नुकसान आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची फडणवीसांनी घेतली माहिती, विधानसभेतही केलं निवेदन। कुर्ला आणि सायन दरम्यान साचलेलं पाणी ओसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू, स्लो आणि फास्ट अशा दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सुरू। पश्चिम रेल्वेची ही वाहतूक सुरू, मात्र लोकल गाड्या थोड्या उशिरानं धावत असल्याची माहिती, पावसामुळे लोकल सेवेवर झाला होता परिणाम। चुनाभट्टीवरनं पनवेल ते सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा सुरू, पावसाचं पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरची वाहतूक देखील सुरू। मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटर बाहेर साचलं पाणी, नाले तुंबल्यानं रस्ता पाण्याखाली, पालिकेच्या नाले सफाईची पोलखोल। रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद, किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरिकेडिंगनं बंद, तर किल्ल्यावर जाणारा रोपवे मार्गही प्रशासनानं केला बंद। रत्नागिरीमधील मार्लेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी, धबधब्यानं रौद्ररूप धारण केल्यामुळे प्रशासनाचा निर्णय। रायगडवाडीतून धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेला स्थानिक कालपासून बेपत्ता, रायगडमधल्या आपत्तीग्रस्त विभागाकडून तरुणाचं शोधकार्य सुरू, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानं तरुण वाहून गेल्याची माहिती। रायगडच्या चिकणी गावातील बस स्थानका शेजारी असणाऱ्या पुलाचा मुख्य भाग गेला वाहून, पुलावर एकेरी वाहतूक सुरू, पुलाला मोठं भगदाड पडल्यानं पूल कमकुवत। अलिबागच्या मल्याण, बोरघर, रामराज, भिलजीसह इतर गावांमधल्या अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणार, आमदार महेंद्र दळवी यांची हमी। रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये पावसाचं थैमान, मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीमध्ये साचलं पाणी, आबलोली रत्नागिरी मार्गावर सुद्धा नदीचं पाणी आल्यानं मार्ग बंद। संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेत पुन्हा शिरलं गड नदीच्या पुराचं पाणी, मुसळधार पावसाचा संगमेश्वरमधल्या जनजीवनावर परिणाम, आरवली, कोंडिवरे, कोकरे, नायशी, कळंबुशी भागात शेती पाण्याखाली। अकोल्यातल्या बाळापूरमधल्या रतनपुरी गावाला पाणखास नदीच्या पुराचा वेढा, गावचा संपर्क तुटला, कारंजा रमजानपूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे पूरस्थिती। सिंधुदुर्गातल्या कुडाळमधल्या माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर, रस्त्यात मोठा खड्डा पडल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला, वाहून गेलेल्या एका व्यक्तीचा एनडीआरएफकडून शोध सुरू। मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद ते शहापूरपर्यंत खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी, नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रेंकडून मार्गाची पाहणी। खासदार नरेश मस्केंची ठाणे पालिका मुख्यालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट, मुसळधार पावसामुळे शहरात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, मस्केंच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना। सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानाची खासदार नारायण राणेंकडून पाहणी, आतापर्यंत 400 लोकांचं स्थलांतर, नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे राणेंचे अधिकाऱ्यांना आदेश।
नदीला आलेल्या पुरात इनोव्हा कार गेली वाहून. बुलढाण्याच्या खामगावमधल्या सुटाळा इथली घटना. सुदैवानं वाहनात कुणीही बसलेलं नव्हतं. ठाणे पालिका क्षेत्रात पुढचे 3 दिवस अनियमित पाणी पुरवठा. नदी पात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम. बेलवडीमध्ये पार पडलं तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या रिंगण सोहळ्याची एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन दृश्य. महाडमध्ये उन्मत्त रेड्याचा हैदोस. रेड्यानं 7 ते 8 जणांना उडवल्याची माहिती. 3 जण गंभीर जखमी. मध्यरात्री पुण्यामध्ये हिट अँड रनमध्ये पोलिसाचा मृत्यू. मुंबई पुणे महामार्गावर हॅरिस ब्रिज खाली अपघात. गस्त घालणाऱ्या 2 पोलिसांना भरधाव कारनं उडवलं. पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी यांचा मृत्यू. पुण्यामध्ये आणखी एका हिट अँड रन प्रकरणात पोलीस हवालदार सचिन माने यांचा मृत्यू. पिंपळे सौदागर इथं अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं झाला मृत्यू. वरळी हिट अँड रन प्रकरणी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे तपास यंत्रणांना निर्देश. पदाचा गैरवापर करून कुणी व्यवस्था वाकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. मुख्यमंत्र्यांचा इशारा. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधनं भारतात आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीतच. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा दावा. खरी वाघनखं साताऱ्यातनं बाहेर गेलीच नसल्याचाही सावंत यांचा दावा. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमनं पाठवलेल्या पत्रामुळे संभ्रम. या संदर्भात सरकारनं भूमिका स्पष्ट करावी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबद्दल संभ्रम निर्माण झालाय. राज्य सरकारनं पुराव्यानिशी संभ्रम दूर करावा. ठाकरे गटातले नेते सचिन अहिर यांची सरकारकडे मागणी. नांदेडमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली. 25 जेसीबीनं जरांगेंवर पुष्पवृष्टी. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधवांची उपस्थिती. मराठा आणि ओबीसी समाजात छगन भुजबळच वाद निर्माण करतायत. एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर 23 जुलैला सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली तारीख. पक्ष सोडून गेलेल्यांना अपात्र ठरवण्याची याचिकेमध्ये मागणी. शरद पवार आज सांगलीत. अंजनीमध्ये आर पाटील यांच्या समाधीस्थळाचं शरद पवारांनी घेतलं दर्शन. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी. अण्णाराव उर्फ पिंटू पाटीलकडून धमकी देण्यात आल्याचा कोळी यांचा आरोप. पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल. अकोल्यातल्या मोरगाव भाकरेतील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या कुटुंबाचं खासदार बळवंत वानखडेंकडून सांत्वन. काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान प्रवीण जंजाळ शहीद. फेरपरीक्षेच्या मागणीसह 38 याचिकांवर पुढची सुनावणी गुरुवारी. सुप्रीम कोर्टाचे सीबीआयला तपासाचा अहवाल देण्याचे निर्देश. 53 वर्षांनंतर जगन्नाथपुरीची रथयात्रा 2 दिवस चालली. भगवान बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथ यांचे रथ गुंडीच्या मंदिरात पोहोचले. देवाची पूजा आणि आरती रथावरच. 9 जुलै रोजी देव मंदिरात प्रवेश करणार. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर. इम्फाळमध्ये नागरिकांशी संवाद साधणार. राहुल द्रविड यांना भारतरत्न द्या. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करांची मागणी. राहुल द्रविडांची कामगिरी अशी की त्यामुळे संपूर्ण देशाला आनंद झाल्याचंही केलं वक्तव्य. अमेरिकन विमान कंपनी बोईंग फसवणुकीच्या आरोपात दोषी. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार 2 क्रॅश नंतर कंपनीत सुधारणा करण्यासाठी केलेल्या कराराचं उल्लंघन. बोईंगने या संदर्भात 4000 कोटींचा दंड भरण्याचं केलं मान्य. दिल्ली सरकारनं नेल्सन मंडेला मार्गावर महात्मा गांधींचा 50 फूट उंच पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला मागे. पुतळ्याची उंची आणि वजनाच्या कारणास्तव निर्णय रद्द. अमेरिकेमध्ये पुन्हा गोळीबार. मिशिगनमध्ये झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू, 19 जखमी. संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात आगीचा कहर. विमान आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आजूबाजूच्या अनेक इमारतींना धोक्याचे संकेत.
अल्याड पल्याड सिनेमाचा येणार दुसरा भाग. पहिल्या भागाच्या यशानंतर महिन्याभरातच निर्मात्यांची घोषणा. दुसरा भाग 2025 मध्ये प्रदर्शित होणार. गौरव मोरेची इन्स्टा पोस्ट. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध तुझं.